लातूर जिल्ह्यातील कासार सिरसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 55/2026 अन्वये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याचा काही दिवसांपूर्वी यशस्वी उलगडा करून संबंधित एका आरोपीला पाठलाग करून अटक केली होती। त्या कारवाईचा पुढील तपास सुरू ठेवत याच गुन्ह्यातील आणखी 2 फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्हा भारतीय न्यायालयाच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने व तांत्रिक पद्धतीने करण्यात येतोय। पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधार बावकर यांनी विशेष पथक गठीत करून फरार आरोपींचा शोध घेतला। 7 एप्रिल 2026 रोजी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार उमरगा जिल्हा धाराशिव येथे शोध मोहीम राबवली। उमरगा आळंद रोडवरील भुसणी टी पॉइंट परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचून दुपारी सुमारे 3:15 वाजता 2 संशयितांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं पुढील प्रमाणे: 1. संजय सिंग अमरसिंग राठोड उर्फ राजपूत, राहणार चोसला, राजस्थान। 2. रेवण उर्फ रोहन उर्फ बंटी बिरू सोनटक्के, राहणार मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार दिघी, पुणे। आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा क्रेस्टा कार त्यांनी लातूर शहरातून चोरी केल्याचंही उघड झालं। तपासादरम्यान असंही निष्पन्न झालं की विवेकानंद चौक पोलीस स्टेशन लातूर येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 155/2026 या वाहन चोरी प्रकरणातील इनोव्हा क्रेस्टा क्रमांक MH24 AS 5200 हीच गाडी सदर गुन्ह्यात वापरण्यात आली होती। यापूर्वीच्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली होती। त्या अनुषंगाने तपासाचा वेग कायम ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने ही पुढील कारवाई करून आणखी 2 आरोपींना अटक केली। गुन्ह्याचा तपास अधिक मजबूत करण्यात आला, यामुळे संपूर्ण टोळी उघडकीस येण्यास मदत होईल। सदर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासार सिरसी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं असून गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध घेण्याचं कामही पोलिसांकडून सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.